हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याला जायचं आहे मित्रासोबत शॉपिंगला. तुमच्या भावाचे शूज धुवायला टाकले होते म्हणून चप्पलच घालावं लागले. मग इकडं मित्राचं पण आवरून झालं होतं. मग मित्राने रूमला क्लोप लावलं आणि निघालो. मग मित्र आणि मी दोघं आम्ही शॉपिंगला जाण्यासाठी. मित्र म्हणायला लागला की पैसे काढून घेऊ दे म्हणे. मग मित्र गेला ATM मध्ये पैसे वगैरे काढले आणि बसमध्ये बसलो. निघालो आम्ही डायरेक्ट शालीमारकडे. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आता शालीमारला. मग मित्र सांगायला लागला की शॉपिंगच्या आधी आपण काहीतरी खाऊन घेऊ. तर मग मी हॉटेल वगैरे शोधत होतो, पण दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं. सगळे शॉपच होते इथं कपड्यांच्या आणि चपलांच्या. मग खूप शोधल्यानंतर आम्हाला कुठंतरी जाऊन एक हॉटेल दिसली. हॉटेलवरती पोहोचलो. हॉटेलवरती पोहोचल्यानंतर आम्ही मिसळपाव मागितली. मिसळपाव मस्त पोट भरून खाल्ली. जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही आलो डायरेक्ट कपड्याच्या शॉपला. कारण मित्राला कपडे घ्यायचे होते, त्याच्यासाठीच आम्ही शालीमारला आलो होतो. शॉपमध्ये एंट्री केली तेवढ्यात तुमच्या भावाला आरसा दिसला. मग काय आरशासमोर गेलो, 2-4 फोटो वगैरे क्लिक केले आणि क्लिक करून सनी मग डायरेक्ट कपडेवाल्याकडे गेलो कपडे बघायला. मग मित्राला म्हटलं तू कपडे वगैरे बघ, मी बसतो साईडला. मग मी साईडला बसून त्यांची गंमत वगैरे पाहत होतो. कपडे घेऊन आम्ही पोहोचलो रसवंतीवरती, कारण ऊन खूप जोरात पडत होता. त्याच्यावरून आम्हाला गरम पण होत होतं. म्हटलं मित्राला सांगितलं चला आपण रस वगैरे पिऊ म्हटलं. मग रस प्यायला गेलो तेवढ्यात मित्र सांगायला लागला रस प्यायला ये म्हणलं माय. त्याचा डायलॉग ऐकून मला पण हसू आलं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.